हे दोनही पालखी सोहळे ज्या ठिकाणी एकत्र येतात, हो. महाराष्ट्राच्या वारकऱ्यांच्या अंतःकरणामध्ये वेगळ्या भावना दाटून होतात. आणि ज्यावेळी दोन पालखी सोहळे एकत्र येतात, त्यावेळी महाराष्ट्रातल्या वारी करणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याचे डोळे अश्रूने भरलेले असतात, की महाराष्ट्रात जन्माला आलेला हा प्रत्येक जण वारकरीच आहे. आणि या वारकरी धर्मामध्ये तुम्हाला सुख, शांती, समाधान, आनंद, निरागसता हे सगळं शिकायला मिळतं. देहू आणि आळंदीहून ज्यावेळेस पालख्या पुण्यापर्यंत येतात, मात्र पुण्याच्या पुढे त्या दोन्ही वेगळ्या आता मार्गाने जातात. मुळातच असं आहे, की जगद्गुरु तुकोबरायांनी हा सगळा वारसा आणि वसा हा मोठ्या प्रमाणात सुरू केला. परंतु जगद्गुरु तुकोबारायांच्या नंतर याला त्यांचे सुपुत्र तपोनिधी नारायण महाराज, म्हणजे ज्यांनी आपल्या वडिलांचं मुखदर्शनही ज्यांना झालं नव्हतं. कारण जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेले त्यावेळी नारायण महाराज तर जिजाईच्या गर्भामध्येच होते. आणि मग तपोनिधी नारायण महाराजांनी खऱ्या अर्थानं हा पालखी सोहळा सुरू केला. सुरुवातीला त्यांनी पादुका घेतल्या तुकोबरायांच्या, आळंदीला गेले, ज्ञानदेवांच्या पादुका घेतल्या आणि पांडुरंगापुढे उभे राहिले आणि विठ्ठलाला म्हणतात, विठोबा तुझे ज्ञानोबा आणि तुकोबा घेऊन आलोय. असे पुन्हा ज्यावेळी ते इथे येत आहेत, इंद्रायणीच्या घाटावर बसतायत, त्यावेळी आता याला एक वेगळं स्वरूप दिलं पाहिजे. आणि मग या सगळ्यांच्या मागे त्यावेळीची घराणी पण, राजघराणी पण राहिली. म्हणजे नारायण महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा पत्रव्यवहारही आपल्याला पाहायला मिळतो. मग याच तपोनिधी नारायण महाराजांच्या रूपाने खऱ्या अर्थाने या आषाढी सोहळ्याला, या वारीला सोहळ्याचं स्वरूप आलं, पालखी सोहळ्याचं स्वरूप आलं. म्हणजे याच ठिकाणी मग सागवान लाकडं आली, याच ठिकाणी चांदीच्या पादुका, याच ठिकाणी सगळे दिंडेकरी, याच ठिकाणी सगळे विनेकरी, टाळकरी हे सगळे एकत्र आले आणि इथून सजलेल्या पालखीमध्ये तुकोबारायांच्या पादुका आळंदीला आणि त्या ठिकाणी ज्ञानदेवांच्याही पादुका पालखी सोहळ्यामध्ये, आणि हा ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करत अखंड मोठ्या जनप्रवाहामध्ये हा पालखी सोहळा हा पंढरपुरामध्ये जात होता. म्हणजे पालखी सोहळ्याचे जनक जर कोण असतील तर ते तपोनिधी नारायण महाराज आहेत. नंतरच्या कालखंडामध्ये मग साताऱ्याचे जे देशमुख घराण्याचे हैबत बाबा आहेत, एका संस्थानामध्ये होते, त्या घटनेकडे मी जास्त जाणार नाही. मग त्यांनी त्या ज्ञानदेवांचा पालखी सोहळा हा वेगळ्या पद्धतीने आणि तुकोबरायांचा पालखी सोहळा जो परंपरेने चालत होता. तुकोबरायांचा पालखी सोहळा हा एकमेव असा पालखी सोहळा आहे की ज्या पालखी सोहळ्यामध्ये जगद्गुरु तुकोबराय आणि विश्वमाऊली ज्ञानोबराय या दोन्हींच्याही पादुका बरोबरीने प्रवास करतात. आणि मग दिवे घाटाच्या तुम्ही जर तो टप्पा पाहिला तर तिथून पुढे ज्ञानदेवांचा पालखी सोहळा जातो आणि ह्या बाजूने लोणी काळभोरच्या बाजूने जगद्गुरु तुकोबरायांचा पालखी सोहळा जातो. पण आजही हे दोनही पालखी सोहळे ज्या ठिकाणी एकत्र येतात, महाराष्ट्राच्या वारकऱ्यांच्या अंतःकरणामध्ये वेगळ्या भावना दाटून होतात. आणि ज्यावेळी दोन पालखी सोहळे एकत्र येतात, त्यावेळी महाराष्ट्रातल्या वारी करणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याचे डोळे अश्रूने भरलेले असतात. आता हा वेगळा विषय आहे की दोन पालखी सोहळे का झाले याच्यावर आपल्याला निवांत बोलावं लागेल आणि तो विषय आजचा नाही आहे. वारकरी नेमकं कोणाला म्हणायचं आणि वारकरी होण्यासाठी काही करावं लागतं का? नाही, आता मुळातच मी मगाशी तुम्हाला म्हणालो, महाराष्ट्रात माझं तर मत असं आहे की महाराष्ट्रात जन्माला आलेला हा प्रत्येक जण वारकरीच आहे. मगाशी मी तुम्हाला इरावती कर्वेंचाही दाखला दिला. तुम्ही सगळ्या संतांचा जरी आमचा अभ्यास केला तरी वारकरी धर्म स्वीकारणं म्हणजे आता जे काही चालू आहे धर्मांतरण वगैरे ह्या गोष्टींच्या संदर्भामध्ये, तर वारकरी धर्म हा मानवतेचा धर्म आहे. वारकरी होण्यासाठी तुम्हाला फार दिव्य करावं लागतं असंही नाही. वारकरी धर्म हा साधा सरळ आणि पांडुरंगाच्या भक्तीकडे, म्हणजे तुम्ही संसारात राहून ईश्वर प्राप्ती करू शकता किंवा तुम्ही तुमचा गुंतलेला जीव आहे, जे बंधन आहे ते जीव आणि शिव, आत्मा आणि परमात्मा ह्याकडे तुम्ही धावू शकता, असा साधा सरळ एक वाट आहे. आणि त्याचा देवही खूप साधा आहे, तो भक्तांवर कृपा करणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये फार काही वेगळ्या पद्धतीने वारकरी व्हायचंय म्हणून वेगळी काही अनुष्ठानं आहेत, काही संकल्प आहेत असं काही नाही. हा, पण आचारसंहिता आहे. वारकरी धर्माची आचारसंहिता म्हणजे तुम्ही सत्य बोलावं, तुम्ही मद्य सेवन करू नये, तुम्ही मांस सेवन करू नये म्हणजे मांसाहारी नसावं, तुम्ही एकादशीचं व्रत करावं, तुम्ही पांडुरंगाची वारी करावी, संतांची वारी करावी, आणि तुम्ही कुटुंबात असूनही संसारातूनही तुम्ही जीवनाचा उद्धार करू शकता. आणि या वारकरी धर्मामध्ये तुम्हाला सुख, शांती, समाधान, आनंद, निरागसता हे सगळं शिकायला मिळतं.
हा एक वेगळ्या प्रकारचा जीवन धर्म आहे, हा आचार धर्म आहे. म्हणजे संसारातून राहूनही तुम्ही ईश्वर प्राप्ती करू शकता. हे संतांनी साध्या सरळ पद्धतीने निर्माण केलेला, सर्व मानव जातीच्या कल्याणाचा विचार करून केलेला हा मानव धर्म आहे असं मला वाटतं. माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. आणि मग या संदर्भाने ज्ञानदेवांची प्रार्थना पसायदान आहे. म्हणजे वारीला निघालेला माझा जो वारकरी आहे तो अंतकरणामधला देव जागृत करून खऱ्या अर्थानं वारीच्या रूपानं पसायदानच आपल्याला दाखवत असतो विश्वशांतीचं. म्हणजे एक ईश्वरनिष्ठांची मांदियाळी मोठ्या स्वरूपामध्ये वारीच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे ज्याला वारकरी व्हायचंय त्याने गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करावी. आणि अगदीच कुणी गुरु करावा असंही नाही आहे. अगदी तुम्ही संतांसमोर गेलात, त्यांना मनोभावे नमस्कार केला आणि तुम्ही माळ गळ्यामध्ये धारण केली तरी तुम्ही वारकरी होता. परंतु तुम्हाला गुरु का आवश्यक आहे, तर तुम्हाला तुमचं खरं ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर गुरु आवश्यक आहे. म्हणून गुरुच्या हातानं माळ धारण करावी. ते तुम्हाला मंत्र देतात आणि हा उघडा मंत्र आहे, रामकृष्ण हरी. तुम्ही जर वेगवेगळ्या ठिकाणी पाहिलं तर रामकृष्ण हरी विठ्ठल केशवाई माये रामकृष्ण हरी हा मंत्र आहे. आणि या मंत्राचं तुम्ही नित्यकर्म करत असताना सातत्यानं जप करत राहावा आणि वारकरी व्हावं. देवाची वारी करावी, संतांची वारी करावी आणि जीवनामध्ये निस्वार्थी, लोभ न ठेवता अतिशय चांगल्या पद्धतीनं जीवन जगावं. ज्याला चांगल्या पद्धतीनं जीवन जगायचंय, आनंदी जीवन जगायचंय, ज्याला कुठल्याही ताणतणावामध्ये राहायचं नाही आहे आणि ज्याला सामाजिक अंगानेही, वैश्विक अंगाने, मानवतेच्या अंगाने जीवन जगायचं, त्याने वारकरी व्हावं. इथे लोभी माणसाला, पांचट माणसाला, प्रसिद्धी लोलुप्त असणाऱ्या माणसाला किंवा खूप खूप वेगळ्या अंगाने जीवन जगायचं अशा माणसांना मात्र थारा नाही. अर्थात वारकरी पंथामध्ये, वारकरी धर्मामध्ये असे काही घुसलेले आहेत, पण खऱ्या वारकऱ्याला कळतं हा कोण आहे आणि कसा आहे. आणि वारकरी धर्मच हा खूप वेगळा आहे, सगळ्यांना सामावून घेणार आहे. म्हणून दुरितांचे तिमिर जाऊन खळांची व्यंकटी सांडव, अशा सगळ्यांना सामावून घेणारा वारकरी धर्म आहे.